जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे. कारण की पुणे ग्रामीण मध्ये 7 वेटिंग या क्लिअर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 98 ते 99% या 7 जागा क्लिअर होणार आहे. कशा प्रकारे क्लिअर होणार आहे आणि केव्हापर्यंत क्लिअर होणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. पोलीस भरती 2022-23ची वेटिंगच्या बारात बोलतोय आपण, म्हणजे जी सुरू आहे भरती त्या बारात आपण बोलतोय. तर बघा, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे कार्यालय, पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती 22-23, तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीबाबत उमेदवारांकरता सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि बघा काय संपूर्ण आपण बातमी घेऊन आलेलो आहे आणि आपण कशाच्या बेसवर म्हणतोय की 7 वेटिंग या क्लिअर होऊ शकतात. तर बघा, पुणे ग्रामीण आस्थापनेवरील 22-23 मध्ये रिक्त असलेल्या 48 चालक पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांना उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समानता आरक्षण आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी चे अधीन राहून तात्पुरती निवड व प्रतीक्षा आधी ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे व भरती निकषाची पूर्तता यांच्या अधीन राहून आणि साप्र विभाग शासन, महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम 2019 मधील तरतुदीनुसार यासोबत संलग्न करून या कार्यालयाच्या संकेतस्थळ तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकेतस्थळ 2/9/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांची मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्राची विहित शासन निर्णय, परिपत्रके, जाहिरात, पोलीस भरती कार्यपद्धती मधील निर्देशनानुसार फेरपडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने तात्पुरत्या निवड यादीतील 48 उमेदवार व तात्पुरत्या प्रतीक्षा सूचीमधील 87 उमेदवार यांना प्रथम दिनांक 5/9/2024 व त्यानंतर 6/9/2024 रोजी पडताळणीसाठी या कार्यालयात बोलवण्यात आले होते. दोन्ही दिवशी खालील उमेदवार गैरहजर राहिलेले. आता बघा, डॉक्युमेंटला बोलवण्यात आलेले होते निवड यादीतील 7 उमेदवार आणि प्रतीक्षा सूचीमधील 21 उमेदवार हे गैरहजर राहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे विद्यार्थी जवळपास कुठे ना कुठे हे लागले असतील म्हणूनच हे गैरहजर राहिलेले आहे. त्यामध्ये 1 महिला उमेदवारसुद्धा आहे आणि 6 पुरुष उमेदवार आहेत. तर बघा, तुमच्या पुढे हे विद्यार्थी असतील आणि तुम्ही जर वेटिंगवर असाल आणि हे विद्यार्थीसुद्धा जे वेटिंगला आहे हे सुद्धा आलेले नाही, म्हणजे हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या घटकामध्ये कोणत्या ना कोणत्या पदासाठी हे लागलेले असतील म्हणूनच हे आलेले नाही या डॉक्युमेंटला. म्हणून यांच्यासुद्धा तुम्ही जर खाली असाल तर एकदम आपला मोबाईल, आपलं ईमेल डेली चेक करत राहा, कारण की कॉल किती वाजतासुद्धा येऊ शकतात. तरी वरील बाकी असलेल्या तात्पुरत्या निवड सूचीमधील 7 उमेदवार व तात्पुरत्या प्रतीक्षा सूचीमधील 21 उमेदवार यांना आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. म्हणजे आज 11/9/2024ला त्यांना शेवटची संधी दिलेली आहे. जर ते आज आले नाही तर तुमची वेटिंग हे क्लिअर होऊ शकतं. बघा, कागदपत्र पडताळणीसाठी या कार्यालयातील आस्थापना शाखेत 11/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता न चुकता उपस्थित राहायचे आहे. 11/9/2024 रोजी नेमलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणी जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादीमधील झालेली निवड रद्द करण्यात येईल. बघा, आता त्यांनी सांगितले की निवड रद्द करण्यात येईल, त्यांना शेवटची संधी देण्यात येत आहे. सदरची संधी ही शेवटची असून यापुढे कोणतीही संधी मिळणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. म्हणूनच आपण म्हणतोय की 7 वेटिंग या क्लिअर होणार आहे. आणि हे जे डॉक्युमेंट आहे एकदम आपल्यापाशी एकदम रेडी ठेवा. आणि बघा, तुमची वेटिंग हे जवळपास क्लिअर होण्याची दाट शक्यता आहे, कारण की त्यांची जर कुठे निवड झाली नसती तर ते नक्कीच आले असते. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 7 या वेटिंग 99 ते 98% क्लिअर होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जे यांच्या खाली असतील हे 21 विद्यार्थीसुद्धा कुठे ना कुठे लागले असतील म्हणूनच आले नाही. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी एकदम मोबाईल, ईमेल चेक करत राहा.
आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा.